नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गट ड प्रश्नपत्रिका बघणार आहोत TCS IBPS नुसार। तर बघा आपण याच्यामध्ये 50 क्वेश्चन काढलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, जे की एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। चला तर बघूया। प्रश्न क्रमांक 1, समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव कोणते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, समर्थ रामदास यांचे जन्मगाव हे जांब आहे। कोणतं आहे? जांब। प्रश्न क्रमांक 2, भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते। कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद। प्रश्न क्रमांक 3, भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे रचनाकार कोण आहेत? तर बघा, भारतीय राष्ट्रीय वंदे मातरमचे रचनाकार कोण आहेत? बंकिमचंद्र चॅटर्जी। कोण आहेत? बंकिमचंद्र चॅटर्जी। प्रश्न क्रमांक 4, उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावराची आहे? तर ती शेळी जनावराची आहे। कुठले? शेळी जनावराची जात आहे। कुठली? उस्मानाबादी। प्रश्न क्रमांक 5, महाभारत काव्यग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर महाभारत काव्यग्रंथाचे लेखक हे व्यासमुनी आहेत। कोण आहेत? व्यासमुनी आहेत। प्रश्न क्रमांक 6, 1 मे 1999 रोजी महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 मे 1999 रोजी हिंगोली आणि गोंदिया या 2 जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 7, महत्त्वाच्या निगेटिव्ह जतन करण्यासाठी काय काळजी घ्यावी लागते? तर पेपरच्या पाकिटात ठेवावी लागते। प्रश्न क्रमांक 8, लॅबमध्ये ज्या मशीनद्वारे फोटो प्रिंट तयार होते त्या मशीनला काय म्हणतात? तर काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? त्याला प्रिंटर। काय म्हणतात? प्रिंटर। प्रश्न क्रमांक 9, गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर। कुठे होतो? त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो। प्रश्न क्रमांक 10, कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोयना धरण सातारा जिल्ह्यात आहे। कुठल्या जिल्ह्यात आहे? सातारा जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 11, मराठवाड्यात एकूण किती जिल्ह्यांची संख्या आहे? मराठवाड्यात एकूण किती जिल्ह्यांची संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो? 8 जिल्ह्यांची संख्या आहे। किती? 8 जिल्ह्यांची संख्या आहे। किती आहे? 8 जिल्ह्यांची संख्या आहे। प्रश्न क्रमांक 12, गोदावरी नदीवर कोणते धरण आहे? गोदावरी नदीवर कोणते धरण आहे? जायकवाडी धरण आहे। कुठले आहे? जायकवाडी धरण आहे। प्रश्न क्रमांक 13, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे विद्यार्थी मित्रांनो? बुलढाणा जिल्ह्यात येते। कुठल्या जिल्ह्यात? बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 14, केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? जळगाव। कुठला? जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे। केळीसाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 15, वेरूळ व अजिंठा लेणी कोणत्या 2 जिल्ह्यात आहे? कोणत्या 2 जिल्ह्यात आहे? औरंगाबाद। वेरूळ अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद म्हणजे आताचं छत्रपती संभाजी नगर। प्रश्न क्रमांक 16, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहे? कोण आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद। कोण आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद। प्रश्न क्रमांक 17, जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जगातील सर्वात लांब नदी ही नाईल नदी आहे। कोणती आहे? नाईल नदी आहे। प्रश्न क्रमांक 18, नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर नांदेड शहर हे गोदावरी नदीच्या काठावर आहे। कोणा नदीच्या काठावर आहे? गोदावरी नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 19, श्री क्षेत्र माहूर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर श्री क्षेत्र माहूर हे नांदेड जिल्ह्यात येते। कुठले? नांदेड जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 20, वर्धा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वर्धा नदी ही वर्धा जिल्ह्यातूनच वाहते। कुठल्या? वर्धा जिल्ह्यातूनच वाहते। प्रश्न क्रमांक 21, शक्तीस्थळे हे कोणत्या भारतीय नेत्यांचे समाधी स्थळ आहे? तर शक्तीस्थळ हे इंदिरा गांधी यांचं काय आहे? समाधी स्थळ आहे। प्रश्न क्रमांक 22, सामाजिक न्याय दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक न्याय दिन हा 26 जूनला कधी? 26 जूनला साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 23, गोलपीठा काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत? तर कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो? नामदेव ढसाळ हे गोलपीठा काव्यसंग्रहाचे कवी आहेत। प्रश्न क्रमांक 24, मराठवाडा कृषी विद्यापीठ
कृषी विद्यापीठाला नुकतेच कोणाचे नाव देण्यात आले आहे? कोणाचे नाव देण्यात आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो? वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 25. विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कुठल्या जिल्ह्यात आहे? विदर्भातील विचारलेला आहे विद्यार्थी मित्र. कुठल्या जिल्ह्यात आहे? यवतमाळ. आणि तसा जर सहकारी कारखाना विचारला राज्यातील तर कुठला आहे? अहमदनगर या ठिकाणी आहे. इथं विदर्भातील विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात असू द्या. कुठला? विदर्भातील. कुठं आहे? यवतमाळ या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 26. मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्रात कृषी दिन कोणाच्या जयंती दिनी साजरा केला जातो? तर कोणाच्या जयंती दिनी? वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 28. प्रकाश आमटे यांचा लोकबिरादरी प्रकल्प कोठे आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यांचा लोकबिरादरी, कुठला? लोकबिरादरी प्रकल्प विचारलेला आहे. कुठे आहे? हेमलकसा. कुठे आहे? हेमलकसा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 29. विदर्भात कृषी विद्यापीठ कुठे आहे? तर कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो? कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी कृषी विद्यापीठ आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ. प्रश्न क्रमांक 30. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? तर राज्यसभेचा अध्यक्ष हा कोण असतो? उपराष्ट्रपती असतो. कोण असतो? उपराष्ट्रपती असतो. प्रश्न क्रमांक 31. नीलकंठ हे शिखर कोणत्या पर्वतरांगांमध्ये आहे? तर कुठल्या पर्वतरांगामध्ये आहे? हुवायू हिमालय या पर्वतरांगामध्ये नीलकंठ हे शिखर आहे. प्रश्न क्रमांक 32. तामिळनाडू किनारा कोणत्या नावाने ओळखला जातो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तामिळनाडू किनारा हा कोरोमांडल या नावाने ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 33. भारतातील सर्वात जास्त नारळाचे उत्पादन करणारा प्रदेश कोणता आहे? केरळ. कुठला आहे? केरळ राज्य. या राज्यामध्ये सर्वात जास्त नारळाचे उत्पादन केले जाते. प्रश्न क्रमांक 34. खंभात काय आहे? तर खंभात काय आहे? आखात आहे. काय आहे? आखात आहे. प्रश्न क्रमांक 35. वीर धरण कोणत्या नदीवर आहे? तर वीर धरण हे नीरा नदीवर आहे. कुठल्या? नीरा नदीवर वीर धरण आहे. प्रश्न क्रमांक 36. विहिरीवरील रहाटातून पाणी काढताना कोणत्या ऊर्जेचा वापर होतो? तर बघा विहिरीवरील रहाटातून पाणी काढताना स्नायू ऊर्जा, कशाचा उपयोग होतो? वापर होतो. स्नायू ऊर्जेचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 37. पृथ्वीपासून किती अंतरापर्यंत वातावरण आढळते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीपासून किती अंतरापर्यंत वातावरण आढळते? तर 50 किलोमीटर अंतरापर्यंत. प्रश्न क्रमांक 38. नायलॉन आणि रेयॉन हे कापड कोणत्या पदार्थापासून बनते? तर कुठल्या? वनस्पतीजन्य पदार्थापासून नायलॉन आणि रेयॉन कापड बनतात. प्रश्न क्रमांक 39. आपल्या शरीरातील अन्नमार्गाची लांबी सुमारे किती असते? तर 9 मीटर असते. आपण कम्युनिटी बॉक्समध्ये सुद्धा हा क्वेश्चन टाकलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. किती असते? 9 मीटर एवढी असते. प्रश्न क्रमांक 40. सातपुडा पर्वतात कोणती खिंड आहे? तर कुठली आहे? बऱ्हाणपूर. कुठली खिंड आहे? बऱ्हाणपूर खिंड ही सातपुडा पर्वतातील खिंड आहे. प्रश्न क्रमांक 41. ब्रेल लिपीत, बघा ब्रेल लिपीत अक्षरासाठी जास्तीत जास्त किती टिंबांचा उपयोग केलेला आहे? तर किती टिंबांचा? 6 टिंबांचा. किती? 6 टिंबांचा उपयोग केलेला आहे. प्रश्न क्रमांक 42. शिवाजी राजांकडे कोणती जहागीर नव्हती? तर कोणती जहागीर नव्हती? वाई. कुठली? वाई ही जहागीर नव्हती. कुठली? वाई जहागीर नव्हती. प्रश्न क्रमांक 43. भोरप्या डोंगरावर शिवरायांनी कोणता किल्ला बांधला? तर कुठला किल्ला बांधला विद्यार्थी मित्रांनो? प्रतापगड. कुठला? प्रतापगड हा किल्ला बांधला. प्रश्न क्रमांक 44. संत रामदासांनी लोकांना कशाची उपासना करण्यास शिकवली? तर कशाची? भक्तीची. कशाची? भक्तीची उपासना करण्यास शिकवली. प्रश्न क्रमांक 45. विजापूरच्या आदिलशहाने शहाजी राजांना कोणता किताब दिला? तर कोणता किताब दिला विद्यार्थी मित्रांनो? सरलक्षर. कुठला? सरलक्षर हा किताब दिला. प्रश्न क्रमांक 46. जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? तर काय बोलतात? नाथसागर. काय बोलतात? नाथसागर बोलतात. प्रश्न क्रमांक 47. आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली? तर रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 48. रिपीट झालेला क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो.
प्रश्न क्रमांक 48, गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक कोण? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक हे महात्मा फुले आहेत. कोण आहेत? महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 49, पोलीस पाटलांची नेमणूक कोण करतात? तर कोण करतात? उपविभागीय अधिकारी हे पोलीस पाटलांची नेमणूक करतात. प्रश्न क्रमांक 50, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी चे मुख्यालय कोठे आहे? तर वॉशिंग्टन येथे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. 50 प्रश्न बघितलेले विद्यार्थी मित्रांनो आपण, जे की सर्व एक्झामला, पोलीस भरतीला, कारागृह विभाग, अन्न पुरवठा, MPSCला खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. तर आपण वन लाईनर क्वेश्चन काढलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. तर व्हिडिओ पूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा शेअर करा, कारण आता तुमची एक्झाम येणार आहे. पोलीस भरतीची सुद्धा आता एक्झाम लवकरच येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा आपण ट्रिक्स म्हणजे महाराष्ट्रातील नद्या, अभयारण्य, शिखरे याच्यावरती आपण ट्रिक्स घेतो. तर ते व्हिडिओ सुद्धा बघा तुम्ही. त्या चॅनलमध्ये जाऊन मी त्या ट्रिक्स या टॉपिकवरती व्हिडिओ बनवलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर ते व्हिडिओ तुम्ही बघा, कारण त्याचा उपयोग तुम्हाला एक्झामला खूप होणार आहे. कारण आपण लवकरात लवकर आन्सर कसं काढणार आहे, तर ट्रिक्सनुसार कसं काढणार आहे, ते व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे. तर नक्की बघा आणि हाच व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो.